ऑटो रिक्षा मराठी अमराठी वाद सध्या मुंबई ट्रॅफिक पोलिसांकडे पोहोचलेला आहे। तर मनसेचे विभाग येथे दिनेश सालवी आज कांदिवली ट्रॅफिक पोलीसचे जे सिनियर होते त्यांना भेटले आहेत। काय मुद्दा होता, काय विषय घेऊन तुम्ही भेटलात त्यांना? सगळे शासनाने काही निर्णय काढलेला मराठी संदर्भात रिक्षा चालकांवर, त्या काही अमराठी रिक्षा चालकांनी काल एका बंद ठेवत असताना एक मराठी रिक्षा चालक येत होता पॅसेंजर घेऊन, तर त्याची रिक्षा थांबवली, त्याची रिक्षाची तोडफोड केली, त्याला पॅसेंजर काढले, त्याला मारहाण केली की बाबा आम्ही जर संप केला तू पण आमच्यासोबत राहा। तो बोला मी मराठी आहे, मी कशाला हे करू, तर त्याला मारहाण केली आहे लोकांना। त्यामुळे काल आम्ही त्या जे रिक्षा चालक होता तो वाहतूक आपल्या अमराठी उत्तर भारतीय त्या लोकांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं। पोलिसांनी त्याच्यावरती गुन्हाही नोंदवला। त्याच्यानंतर जिथे जिथे शेअरिंगचं होतं त्या ठिकाणी जे त्यांना आम्ही चालू करायला लागलो, काही लोकांनी रिक्षा चालू केली कारण त्यांना एक खोटी माहिती आहे, दहशतचं वातावरण पसरवलेलं ठिकाणी की रिक्षाची तोडफोड होते, त्यांनी चालू। परंतु आता आम्ही या ठिकाणी वाहतूकचे जे सिनियर आहेत वाघ सर यांना भेटलो। आम्ही सांगितलं चारकोप विधानसभेमध्ये जेवढे शेअरिंग रिक्षा स्टँड आहेत त्या ठिकाणी जर ते रिक्षा चालवत असतील, लोकांना सेवा देत असतील तर ठीक आहे, नाही तर उभ्या करून ठेवल्यात आणि आतमध्ये बसलेले आहेत आणि लोकांना सेवा देत नसतील तर त्या सर्व रिक्षा उचलून त्याच्यावरती फाईन मारावा आणि या ठिकाणी आणून तुमच्या ताब्यात ठेवावे। असं नाही केलं कारण तो पार्किंग प्लॉट नाही आहे, उगाच आम्हाला लोकांना त्रास देणाऱ्या लोकांना तिथे रस्त्यावरती ठेवायचं नाही आहे। तर आता त्यांना सांगितलं जर असं तुम्ही केला नाही आहेत आणि त्या रिक्षा तिथेच उभ्या आहेत आणि लोकांना सेवा देत नसेल मग आम्ही मनसे स्टाईलने त्या रिक्षावरती काय कारवाई करायची ती करू। व्हिडिओ जर्नलिस्ट रंजनसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।